नाही ना, मला सांग, तू जीव द्यायचा प्रयत्न का केलास? हे बघ, मी तुझी मनस्थिती समजू शकते. तुझ्या बाबतीत जे काही घडलंय ते खरंच खूप भयानक आहे, खूप दुर्दैवी. पण म्हणून देवाने दिलेलं हे आयुष्य संपवायला निघालीस तू? हो, कारण झोपेतही ते किळसवाणी स्पर्श माझा पाठलाग करतात, मला घेरून टाकतात. कोणाचा कुठलाही स्पर्श झाला ना तरी मला त्यांच्या स्पर्शाची आठवण होते. रात्र भीतीने झोप लागत नव्हती मला. असं वाटत होतं त्या रात्रीनंतर ना माझा आत्मविश्वास कोणीतरी मुळापासूनच उपटून टाकलाय. मला खूप भीती वाटत होती. कामाला जाणं तर अशक्यच होतं, पण घराबाहेरही पडता येत नव्हतं. दिसत नसलं ना तरी असं वाटत होतं की या जगाच्या सगळ्या नजरा माझ्यावरच रोखून आहेत. माझ्याबद्दल नाही नाही ते बोलतायत, हसतायत माझ्यावर. गुन्हा त्यांनी केला पण कैद मी झालीये. मी इथे अशी तडफडतीये आणि ते नीच सुखाने जगतायत. ते मला सहनच नाही झालं. म्हणून मी सगळं संपवून टाकायचा निर्णय घेतला. या लोकांची खोटी सहानुभूती नकोय मला. म्हणून जीव द्यायचा प्रयत्न केलास? नाही ना, अगं, तू गेल्यानंतर तुझ्यावर इतकं जीवापाड प्रेम करणाऱ्या तुझ्या आई वडिलांचं काय होतं याचाही विचार नाही केलास ना? आणि मुळात तू जीव दिल्यामुळे ते गुन्हेगार कायमचे सुटतील हा विचार कसा नाही केलास तू? त्याचा विचार करून मी काय करू? हो, त्या हलकटांचं साधं वर्णनही नाही करू शकत मी. कारण देवाने मला दृष्टीच नाही दिली. म्हणून मग आम्ही पोलीस कंप्लेंटही नाही केली. पण असं म्हणून कसं चालेल? तुझ्यावर अन्याय झाला आणि तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी. आपण त्यांना पकडण्याचा प्रयत्न करायलाच हवा ना. कसा करणार प्रयत्न? सांगा ना, कसा करणार? हो, ते माझ्या समोर येऊन जरी उभे राहिले ना तरी मला कळणार नाही की हे तेच आहेत. मग कसं ओळखणार त्या नराधमांना? नाही ना, आपण तुझ्या इच्छाशक्तीच्या बळावर ते कुठेही असले ना तरी त्यांना शोधून काढू शकतो. फक्त तू हिम्मत सोडू नकोस. आणि प्रयत्न कसे करायचे हे ठरवता येईल ना आपल्याला. पण त्यासाठी त्या रात्री काय काय घडलं ते अगदी डिटेल मध्ये मला सांग. किती वेळा आणि किती जणांना सांगू मी तेच? हो, तेच सांगताना मला पुन्हा पुन्हा किती यातना होत आहे ते कळत नाहीये का तुम्हाला? आणि काय सांगू? कोणी दिसत नसताना आपल्याला नको असलेले स्पर्श त्यांना हव्या त्या ठिकाणी होत आहेत हे सांगू का? काही दिसत नसताना त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होते हे सांगू? काय ऐकायचंय तुम्हाला? काय ऐकायचंय? एक हतबल अंध मुलगी काही दिसत नसताना त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न